आम्ही सर्वजण महिला वकील हे जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो आहे की यामध्ये जी हैदराबादमध्ये जी घटना घडलेली आहे 27/11/19 रोजी डॉक्टर महिलेवर ज्या अमानुषपणे अत्याचार होऊन जो निर्घृण खून करण्यात आलेला आहे, तसेच अनेक बातम्या आपल्या या देशामध्ये घडत आहेत, अनेक अशा घटना घडत आहेत। तर या घटनेला जर कुठे जर हे पाबंदी आली तर त्याच्यासाठी पाबंदी यावी, त्याच्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि आमची अशी मागणी आहे की महिलांवरती जे काही अत्याचार अन्याय होत आहेत त्यांच्यासाठी जे स्पेशल स्वतंत्र असं न्यायालय पाहिजे आणि त्यांचा फास्ट ट्रॅक न्यायालयाद्वारे निकाल लागला पाहिजे। तसेच बलात्कार आणि बलात्कारांवर जे बलात्काराचे जे साक्षीदार आहेत या साथीदार आहेत त्यांना देखील फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे अशी आमची महिला वकिलांची मागणी आहे। आणि तसेच ठिकठिकाणी जे जे कार्यालय आहेत तसेच संसदेतील महिला आणि तसेच विधानसभेतील ज्या महिला आहेत त्या एकत्रित येऊन आपल्या कायद्यामध्ये चांगल्या प्रकारे कठोरात कठोर न्याय देता येईल अशा पद्धतीने कायदे ठराव पास करण्यात आला पाहिजे। या महिलेवर जी एक डॉक्टर महिला होती, जी शिकले सवरलेली मुलगी असून सुद्धा तिच्यावर रेप झाला आणि निगरूनपणे तिची हत्या करण्यात आली जाळून, या गोष्टीचा निषेध म्हणून आणि प्रशासनातर्फे या सगळ्या गोष्टी कोणती उपाययोजना इतर महिलांसाठी केलेली आहे याची विचारणा करण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या आम्ही कायद्याचे सगळे अभ्यासक असल्यामुळे कायद्यामध्ये काय काय बदल करता येईल याचे निवेदन आम्ही यामार्फत सरकारला दिले आहे की फास्ट ट्रायल याच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि वेगवेगळ्या उपाययोजना महिलांच्या सुरक्षेसाठी घेतल्या पाहिजे जे की आपल्याकडे नाही आहे। या गोष्टीचे निवेदन देण्यासाठी आज आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं आहे आणि आम्ही सगळे जिल्हा वकील संघातर्फे या ठिकाणी